नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी आपण अर्बन डेव्हलपमेंट, अर्बन प्लॅनिंग या विषयावरती शहरनामा ही सिरीज करतो. वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना बोलवतो, त्यांच्याकडून बदलते प्रश्न समजून घेतो आणि आपण ज्या शहरात राहतो ती अधिक बेटर कशी करता येतील त्याविषयी चर्चा करतो. त्याचीच ही दुसरी सिरीज या वर्षीची. या सिरीजमध्ये आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत IAS शेखर सिंग सर. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. सरांची मुलाखत आपण गेल्या शहरनामामध्येही केली होती, तीही तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, बघू शकता. पण अजून खूप गोष्टी इव्हॉल्व्ह होत आहेत. शेखर सिंग सर आणि त्यांची पिंपरी चिंचवड महापालिका ही खूप वेगवेगळे प्रयोग करते, खूप वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जाते. त्या सगळ्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की काय बदलतंय, काय राहिलंय आणि काय बदलणार आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि हाच पहिला प्रश्न आहे की एखादं शहर कसं बदलतं, प्रॉब्लेम्स चेंज होतात का, सोशो इकॉनॉमी पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होती का? आपण गेल्या वेळेला भेटलो आणि आज भेटलो, काय बदललंय? विनायक, आय थिंक शहरांपेक्षा डायनेमिक आजचे याच्यामध्ये समयमध्ये काही लँडस्केप नाही आहे. आणि तो डायनेमिक याच्यासाठी आहे की देर इज अ ॲब्सोल्यूट डेली इन्फ्लक्स ऑफ पीपल, daily influx of ideas. Now the world is moving towards knowledge economy, and your whole basis of how economies function is also changing very very rapidly. खूप म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झालाय, खूप त्याच्यामध्ये बदल घडलेला असतो. एखाद्या शहराला आपण इमॅजिन कसा करतो, that depends on a lot of multiple factors. It depends on how the economy of that city is progressing. It depends on how the adjoining cities are progressing. It depends on how adjoining peri-urban areas are progressing. So landscape keeps changing. म्हणजे social reason असतात, political reason असतात. Landscape cityचा बदलत राहतो. सिटीचे ॲडमिनिस्ट्रेशनवर बोथ पॉलिटिकल ब्युरोक्रॅटिक सिस्टम ते त्यांच्यावर आहे की चेंजिंग लँडस्केपला थोडा एक एनविसेज करून फ्रॉम अ फ्युचर पर्स्पेक्टिव्ह द बेस्ट टूल्स दॅट यू कॅन यूज, प्लॅनिंगचे असो किंवा इतर टूल्स असो, सो दॅट त्याला तोंड द्यायला आपण ॲज अ सिटी म्हणून जास्त रेडी कसा असू शकतात अँड हाऊ वी कॅन बी रेडी टू टॅकल दोज इश्यूज इज आय थिंक द बेस्ट थिंग दॅट वी कॅन डू. अँड ऑल्सो देर आर मल्टिपल एक्झाम्पल्स फ्रॉम थ्रू आउट द वर्ल्ड. जे आपण डेव्हलपमेंट पॅराडाईमवर आता आहोत, बरेच सिटीज, बरेच अर्बन एरियाज ऑलरेडी त्याच्यावर येऊन गेलेले. तर त्यातून सुद्धा एक आपल्याला लेसन्स घेतले पाहिजे. इफ यू लुक ॲट इट फ्रॉम अ इवन से अर्बन प्लॅनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू एटसेट्रा, तुम्ही सांगू शकता सर्वात हिस्टॉरिकल आपली अर्बन प्लॅनिंग कोणती आहे ह्युमन हिस्ट्रीमध्ये? इट्स हडप्पन सिव्हिलायझेशन. लोथल, धोलावीरा, मोहेंजोदाडो. दॅट इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अर्बन प्लॅनिंग इन द वर्ल्ड वेअर तुमच्याकडे 90 डिग्री ग्रिडवर आपली रोड्स आहे, तुमचं ड्रेनेज सिस्टम आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर बरेच आता जे काय आपण सो कॉल्ड ग्रेटर सिटीज ऑफ द वर्ल्ड म्हणतो, न्यूयॉर्क म्हणा, लंडन म्हणा, पॅरिस म्हणा, मुंबई पण एक प्रकारे त्याच्यामध्ये आहे. त्यांची सुद्धा प्लॅनिंगची तुम्ही हिस्ट्री बघितली, त्यांची सुद्धा जर्नी बघितली, तर लॉट ऑफ लेसन्स आय थिंक दॅट ऑल सिटीज कॅन अँड शुड टेक. तुम्ही प्लॅनिंगचा फोकस केलात आणि हिस्टॉरिकली सांगितलं. आज 2025 मध्ये व्हॉट डू यू थिंक व्हेन यू प्लॅन अ सिटी? So like currently, even PCMC is undergoing a draft development plan. So we are revising our development plan with regards to 2041. आणि बरेच सिटीज, बरेच एरियाजचा आता डेव्हलपमेंट प्लॅन आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि इतर भागामध्ये पण सुरू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या सिटीचा प्लॅनिंगच्या संदर्भातला एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करतात, त्याच्यामध्ये म्हणजे मी असं म्हणणार आहे खूप जास्त त्याच्यामध्ये इनपुट राहतात. एकतर इनपुट आहे स्टेक होल्डर्सच्याकडून, लोकांची काय अपेक्षा आहे, लोकांना काय वाटतंय, काय काय असलं पाहिजे. आपले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी असतात, त्यांना काय काय वाटतं, याच्यामध्ये काय असलं पाहिजे, सिटीची ग्रोथ कशी असली पाहिजे, सिटीची ट्रॅजेक्टरी कशी असली पाहिजे. आणि प्लॅनिंग इज दॅट टूल विच कॅन डायरेक्ट द ट्रॅजेक्टरी ऑफ अ सिटी. द बॅड पार्ट, और आय वोंट से बॅड पार्ट, बट द डिफिकल्ट पार्ट अबाउट दॅट इज दॅट यू डोंट गेट टू सी इट इमिजिएटली. प्लॅनिंगचे इफेक्ट, गुड अँड बॅड बोथ, तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ 10 to 20 years लक्षात येणार किंवा लक्षात यायची सुरुवात होणार आहे. दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट अबाउट प्लॅनिंग, बिकॉज इट्स नॉट दॅट आज तुम्ही म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बनवला, मास्टर प्लॅन बनवला आणि उद्या तुम्हाला भेटणार, तसं होणार नाही. 10, 15, 20 वर्षामध्ये तुम्हाला त्याचे इफेक्ट्स दिसायची सुरुवात होणार. म्हणून जेव्हा तुम्ही प्लॅन करता तेव्हा तुमच्याकडे इनपुट असणं खूप गरजेचं आहे. तो एक्सपर्ट्सचे इनपुट, स्टेक होल्डर्सचे इनपुट, पब्लिकचे इनपुट, पॉलिटिकल क्लासचे इनपुट
आणि त्याच्यानंतर आता महानगरपालिकामध्ये फॉर एक्झाम्पल काम करणारे लोक जे मागच्या 10, 15, 20, 30 वर्षापासून काम करतात, वेगवेगळे विभागांचे इनपुट, महानगरपालिकेच्या बाहेरचे विभागाचे इनपुट, PMPML आहे तर PMPMLची काही प्लॅनिंग आहे, महामेट्रो आहे तर महामेट्रोची काही प्लॅनिंग आहे, पोलीस विभागाची प्लॅनिंग, इतर विभागाची प्लॅनिंग, PMRDची प्लॅनिंग, सर्वांचा समावेश करून. आणि देर आर सम बेसिक प्लॅनिंग टूल्स दॅट वी यूज इन दिस वेन एव्हर यू आर प्लॅनिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर याचे डायमेन्शन सुद्धा असतात. आता फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली महामेट्रोनी पुणेचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनवलाय. तुम्ही ते न्यूजमध्ये पण वाचलं असेल. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर सर्व आम्ही विभागाचे लोक बसलो होतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन संपूर्ण पुणे रिजनचं बनवण्यात आलंय. नाउ दिस कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन विच इज द मोस्ट क्रिटिकल पार्ट. आज रोजी तुम्ही एखाद्या पुण्याच्या माणसाला विचारलं तर तो म्हणणार ट्रॅफिक कंजेशन, मोबिलिटी, सर्वात टॉपचे विषय जर काढले कोणते पण शहरामध्ये, नॉट जस्ट पुणे, तर लोकांचा तो एक मुद्दा असणार आहे. म्हणून मोबिलिटी प्लॅनिंग बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड मोबिलिटी प्लॅनिंग फ्रॉम अ कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आणि त्याचा समावेश आपले डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये खूप जास्त गरजेचा राहतो. तसंच प्लॅनिंग इतर विभागाची. फॉर एक्झाम्पल STP विभागाला काय वाटतंय की पुढचे 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये आपली फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन किती वाढणार आहे, आपलं ड्रेनेजचं लोड किती वाढणार आहे, त्याच्या हिशोबाने मला STPची प्लॅनिंग कशी करायची, ड्रेनेज नेटवर्कची प्लॅनिंग कशी करायची, रोडचा नेटवर्क कसा म्हणजे टाकायचा. आता इन अ रिसेंट इंटरॅक्शन सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक असं ब्रीदवाक्य मला सर्वांना दिलं, अँड आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. ही वॉज रिसेंटली सेईंग दॅट फॉर एनी न्यू प्लॅनिंग दॅट इज हॅपनिंग, मिनिमम रोड विड्थ दॅट यू शुड बी डुईंग इज 24 मीटर. अर्लियर तुम्ही जुनी रोड विड्थ बघत असाल 6 मीटरची पण आहे, 9 मीटरची बार, बट ही इज व्हेरी करेक्ट. मिनिमम रोड विड्थ दॅट वी शुड नाव बी थिंकिंग अबाउट वेन वी आर हॅव्हिंग अ ग्रीनफील्ड प्लॅनिंग इज 24 मीटर. आणि वर्ल्ड ओव्हर प्लॅनिंगमध्ये एक जे सोपा आणि साधा जे एक मापदंड असतो ना, की सर्वात आधी तुम्हाला स्ट्रीट नेटवर्क क्रिएट केला पाहिजे. एव्हरीथिंग फॉलोज लेटर ऑन. अँड द वाइडेस्ट स्ट्रीट नेटवर्क दॅट यू कॅन प्रोव्हाइड एट द व्हेरी बिगिनिंग ऑफ द प्लॅनिंग, द बेटर इट इज. सो हे सगळे कॉम्पोनंट आहे. STP आणि हे मी फक्त एक एक्झाम्पल दिला. यू कॅन टेक एनी डिपार्टमेंट. इट कॅन बी माय रोड्स डिपार्टमेंट, इट कॅन बी माय सॅनिटेशन डिपार्टमेंट, इट कॅन बी मोबिलिटी. All those inputs need to come in planning, and that's what I was saying. We try to do the best job possible of imagining how the cities will move. But in India, cities go beyond any projections that we do in terms of population increase and other changes as well. पण असं नाही वाटत का की there are too many agencies doing planning आणि यांच्यातला समन्वय, एकात्मता आणि प्रत्यक्षात ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट होईपर्यंत झालेलं असतात बिल्डिंग सगळं. विनायक बरोबर आहे. मल्टिप्लिसिटी ऑफ एजन्सीज इज एक्सपेक्टेड एनीवेअर अँड इट इज अ रियालिटी इन एनी कंट्री. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की त्यांचं कॉर्डिनेशन मेकॅनिझम किंवा त्यांचा एक असा इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विच टेक्स केअर ऑफ द नीड्स ऑफ ऑल दी एजन्सीज पण स्टील गिव्स अ कॉमन लाईन ऑफ थिंकिंग, ज्याच्यामध्ये सर्व आपलं परीने सुद्धा काम करतील पण एक लार्जर लँडस्केपमध्ये सुद्धा बसून काम करतील. आय थिंक दॅट इज व्हेरी क्रिटिकल. टू गिव्ह यू अ व्हेरी शॉर्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मोबिलिटीचा आता आपण चर्चा केली. देर इज समथिंग कॉल्ड एज पुणे अर्बन मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी. इट्स कॉल्ड PUMTA. इट इज बेस्ड ऑन अर्बन मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी मॉडेल, दिस थिंग बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वेअर म्हणजे प्रत्येक शहराला, प्रत्येक मेट्रोपॉलिटन एरियाला हे अर्बन मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी करणं गरजेचं होतं. आता कालांतरण म्हणजे आपण त्याच्यामध्ये काम केलं, सगळं झालंय, पण डेफिनेटली देर आर फ्यू गॅप्स. तो PUMTA असो किंवा इतर उमटा असो, म्हणजे कोणता पण आपला देशामध्ये तुम्ही जर विचार केला. आणि आता याचे पुढे जाऊन त्याच्यामध्ये रिफॉर्मची 100% गरज आहे. जसं तुम्ही म्हटलं मल्टिप्लिसिटी म्हणजे प्लॅनिंगमध्ये PMRD स्वतःची प्लॅनिंग करतात, PMC करतात, PCMC करतात, MIDC आहे, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, जिल्हा परिषद आहे, रिजनल प्लॅन आहे, वगैरे वगैरे. तुम्ही असं म्हटलं की एकच सिंगल अथॉरिटी फॉर प्लॅनिंग, इवन दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल. Because unlike other states, Maharashtra has taken a very strong view that local body, municipal corporation असेल तर त्याच्यामध्ये प्लॅनिंगची सगळी जबाबदारी म्युनिसिपल कॉर्पोरेशनची राहणार. ती ड्युअलिटी राहत नाही, ड्युप्लिकेशन राहत नाही. बरेच असं फॉर एक्झाम्पल नॉर्थ इंडियामध्ये बरेच शहर असे आहे की म्युनिसिपल कॉर्पोरेशन नुसतं सॅनिटेशन आणि हे करतात, प्लॅनिंगसाठी वेगळी डेव्हलपमेंट अथॉरिटी असतात. जसं आपल्याकडे पण आहे, सिडको आहे, आधी PCNDT होती, पण ते महानगरपालिका क्षेत्राचे बाहेर होती. तर त्या शहरामध्ये देर इज नो ड्युप्लिकेशन, देर इज नो मल्टिप्लिसिटी. इन PCMC इज द सिंगल अथॉरिटी फॉर प्लॅनिंग, देर इज नो अदर अथॉरिटी. बट येस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट, बँग ऑन.
ऑल अस अथॉरिटीज हॅव टू कम टुगेदर ऑन अ कॉमन प्लॅटफॉर्म. आपल्याला इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क फॉर कोऑर्डिनेशन अजून जास्त स्ट्रेंथन करण्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक ऑर्गनायझेशनची गरजा पण टेक केअर करू, इश्यूज पण टेक केअर करू, आणि फ्रॉम अ रिजनल पर्स्पेक्टिव्ह वी आर एबल टू प्लॅन लिटल बेटर. आय थिंक दॅट गोज विदाउट सेइंग. मला खूप क्युरियोसिटी PCMC बद्दल स्पेसिफिकली 2 गोष्टींसाठी असते. एक, इट इज ॲडजसंट ऑर म्हणजे इट इज बेस्ड अराउंड अन MIDC प्लस इट इज ॲडजसंट टू अ नॉलेज हब. म्हणजे हिंजवडीत काम करणारे खूप जास्त लोक हे टेक्निकली PCMCत राहतात. त्यांचे ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत, त्यांचे अर्बन एक्सपेक्टेशन्स वेगळे आहेत. गेटेड सोसायटीज आहेत, त्यांना झेप्टो ब्लिंकिट पासून सगळं मॅटर करतं, कन्व्हिनियन्स. आणि MIDCतली लोक आहेत की जी प्रोडक्शन करतायत, स्किल्ड सेमी स्किल्ड लोक आहेत, आणि इट्स बिन एजेस की ते तिथे राहत आहेत. हाऊ डू यू सी धिस? कारण असं युनिक कॉम्बिनेशन आय हॅव सीन रेअरली. You're very correct. I think PCMC as a city has grown very very symbiotically with the industry. म्हणजे तो it goes without saying. आणि जे काही एक symbiotic relationship इंडस्ट्री आणि सिटीचा राहिला आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्री पण वाढले, सिटी पण वाढले. I think it has been a mutually beneficial relationship for both. City could provide much better planning than many other cities, I would say for sure. Are we still perfect? No, probably we should work more towards that. But when you look at the whole ecosystem, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजचे जे आपले सर्व सिटिझनरी आहे, आधी एक प्रकारे फॉर अ लॅक ऑफ बेटर वर्ड एक स्टॉकहोम सिंड्रोम असायचा, ज्याच्यामध्ये आपण गृहीतच धरायचो की रोडमध्ये खड्डा आहे तर खड्डे असतात रोडमध्ये, किंवा असं. आत्ताचा नाही सांगताय, म्हणजे 10, 15, 20 वर्ष आधीचं सांगतोय. पण आत्ता ते सगळं बदललं आहे, आणि मला वाटतं सर्वात मोठा जे बदल घडला आहे ते सोशल मीडिया बदल आहे. बिकॉज आत्ता जे आपलं सिटिझनरी आहे, विशेषतः जे तुम्ही IT चे आपले लोकांचा उल्लेख केला, दे आर ऑल ग्लोबली कनेक्टेड पीपल, अँड आय थिंक मोस्ट पीपल आर ग्लोबली कनेक्टेड. US मध्ये काय घडतोय, जपानमध्ये काय घडतोय, चायनामध्ये काय घडतोय, तर आता ते कंपॅरिझन जे आहे ते इट इज नो लॉंगर की पुणे काय करतंय, मुंबई काय करतंय, दिल्ली काय करतंय, चेन्नई करतंय. इट इज लंडन काय करतंय, टोकियो काय करतंय, न्यूयॉर्क काय करतंय, आणि तिथे होऊ शकतं तर आपल्या शहरामध्ये का होऊ शकत नाही, असा लोकांचा एक नेहमीचा प्रश्न असतो. आणि तो बरोबर पण आहे. म्हणजे दॅट रेझिंग ऑफ द एक्सपेक्टेशन आय थिंक बरोबर आहे. त्याला आपल्याला तोंड द्यायला काही वेळ जाणार आहे. म्हणजे असं इट इज नॉट अ स्विच ऑन स्विच ऑफ बटन की आज बटन ऑन केला आणि उद्या आपण न्यूयॉर्क बनलो, तसा होणार नाही. we'll have to take our it will have its own trajectory, but I think that change in expectation, you're very correct, are changing very very dynamically. लोकांची काय एक्सपेक्टेशन आहे, एक इंडस्ट्रियल टाउनचा कॅरेक्टर एक वेगळा असतो. जसं तुम्ही म्हटलं, वी आर को एक्झिस्टिंग विथ द इंडस्ट्री. देर आर सम प्लस, देर आर सम मायनसेस टू दॅट. पण कोणते पण शहराचा जो एक मूळ गाभा असतो, तो मूळ गाभा आहे इकॉनॉमिक्स. जर लोकांना तिकडे इकॉनॉमिक्स इज व्हेरी व्हेरी क्लोजली टाईड टू युअर ॲस्पिरेशन. जर मला ॲस्पिरेशन एक अशी आहे की मी बाहेरून आलेला आहे, मी मराठवाड्यामधून असो, मी विदर्भामधून असो, मी आपल्या राज्याच्या बाहेरचा माणूस असो, जर मला एक ॲस्पिरेशनची असा ठामपणे मला एक शाश्वत असेल की मी त्या शहराला जाऊन मला काहीतरी इकॉनॉमिक माझ्या याच्यामध्ये वाढ होणार आहे, that is when I will go to a particular city. Otherwise, I will not go to a particular city. That's how cities grow. And the fact that PCMC is growing very rapidly, that is a indication that the core economics of the city, from IT point of view, from industry point of view, is very strong. The only thing is that we'll have to keep innovating as a city administration. We'll have to keep working towards that end so that those aspirations are fulfilled. पण असं होतंय का की डेव्हलपमेंट प्लॅन डिक्लेअर होतो, त्यांना फक्त प्राइसेस वाढतात, प्रत्यक्षात आधी बिल्डिंग येते, मग पाणी येतं, मग रस्ता येतो, मग ते पाणी पुरत नाही, मग नॉट इन PCMC बट ओव्हरऑल पुण्यामध्ये GBS सारखे आजार येतात. सो डेव्हलपमेंट व्हायच्या आधीच, प्लॅन्ड व्हायच्या आधीच बिल्डिंग उभ्या राहून लोक येतात कारण खूप डिमांड आहे, आणि मग पाणी हवा फसतं. असं होतं का? पहिला मुद्दा आहे जे मी सुरुवातीला म्हटला होता, मोस्ट इंडियन सिटीज दे गो बियॉन्ड एनी नॉर्मल प्रोजेक्शन ऑफ पॉप्युलेशन एटसेट्रा एटसेट्रा. कोणता पण शहर असो, नवीन शहर आहे तर त्याला प्लॅन करणं जास्त सोपा असतो. जुने शहराला प्लॅन करणं थोडासा अवघड असतो. जुने शहराचे नवीन एरियाजमध्ये प्लॅनिंग त्या शहराचे जुने एरियापेक्षा
थोडा बेटर इझियर असतो. जेव्हा आपण प्लॅन करतो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जर आपलं त्या ठिकाणी बिल्डिंग असेल तर आधी माझी रोड पोहोचली पाहिजे, ड्रेनेज पोहोचलं पाहिजे, वॉटर सप्लाय पोहोचलं पाहिजे, त्याच्यासोबतच आपली लाईट आहे, MNGL आहे, MSCDCL आहे वगैरे वगैरे. तो रोड इज दॅट फर्स्ट thing which will bring or which should bring development in a particular area. Now there is a choice. The choice is whether you restrict development in a particular area and what is that gets restricted by the resources. Now people might feel that resources bharpur ahe, PCMC चे कडे, PMC चे कडे, but the kind of development that we are seeing currently, the kind of the ticket size of the project that we are seeing, resources are never enough in Indian cities. There's always a give and take. There's always a somewhere you'll have to हात मागे करावा लागतोय, somewhere हात पुढे करावा लागतोय. The only thing is that we should keep a good balance in terms of what we are providing. So water, for example, is one primary thing that I think all cities are grappling with. PMC असो, PCMC असो, त्याच्यामध्ये पण भरपूर डायमेन्शन आहे. विनायक, right from new source identification, right from the availability of sources, right from putting our supply networks in order, जे काही नॉन रेव्हेन्यू वॉटर आहे, लिकेजेस आहे, त्यांना प्लग इन करणे. आय थिंक सिटीज आर मुव्हिंग टुवर्ड्स इट. यू आर करेक्ट. आय थिंक वी कॅन मूव्ह मच फास्टर, मच फर्दर इन दॅट, बिकॉज ते सांगायची काही गरज नाही. पाणी इज व्हेरी क्लोजली लिंक टू सॅनिटेशन. वन्स अगेन, ऑल सिटीज इन द वर्ल्ड हॅव गॉन थ्रू दिस. द ऑल सो कॉल्ड ग्रेट सिटीज दॅट यू सी, आय वोंट से न्यूयॉर्क फॉर एक्झाम्पल. न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियामध्ये एक खूप डिबेट होती 100-120 वर्ष आधी, जेव्हा न्यूयॉर्कनी असं एक ट्रॅजेक्टरी घेतली की पाण्याचा पुरवठा ते प्रायव्हेट लोकांच्याकडून करून घेणार. 1800ची गोष्ट सांगतो, म्हणजे खूप जुना झाला आता. फिलाडेल्फियानी स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये घालून सगळा वॉटर सप्लाय नेटवर्क क्रिएट करून घेतला. त्याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये आणि त्याच्यानंतर कॉलेरा आउटब्रेक पासून जे काही एपिडेमिक वाढत चालले ते न्यूयॉर्कमध्ये वाढत चालले, फिलाडेल्फियामध्ये कमी होत चालले. So this has been going on and every city goes through it. New York has gone through major cholera outbreaks. New York, other places have gone through major outbreaks. The only thing is we should learn faster from them than probably what we are doing currently. But it goes without saying, त्याच्यामध्ये resources, त्याच्यामध्ये resource mobilization, finances, त्याला 100% लागणार आहे. ते आता आपल्यावर आहे, सिटी ॲडमिनिस्ट्रेशनवर आहे, शासनवर आहे, त्याला रिसोर्सेसला कसा आपल्याला हे करायचं. दुसरा एक मुद्दा असतो युजर चार्जेसचा, जे काय नेहमी आपण कधी बोलत नाही. आणि जेव्हा आपण आपले राईट्सची डिमांड करतो तेव्हा त्याचे पाठीमागे त्याच्या संदर्भातले आपली ड्युटी काय आहे ते आपण कुठेतरी मागे पुढे राहतो. इफ यू लुक ॲट दी वॉटर टॅरिफ दॅट करंटली वी आर चार्जिंग नाव, पीपल माइट से की पाणीच काही भागात भेटत नाही, तर वॉटर टॅरिफची काही चर्चा करता, आणि तो कदाचित बरोबर आहे. पण इफ यू लुक ॲट द वॉटर टॅरिफ, एक सोपा याचा एक गणित असा असतो विश्वभरात. पुणे, PCMC आपल्या शहराचं वेगळे नाही. विश्वभरात जे एक शहरीकरणाचं गणित आहे की जे किमान जे तुमचं जे रनिंग कॉस्ट आहे ऑफ रनिंग एनी नेटवर्क, किमान ते तरी युजर चार्जेसमधून भागला पाहिजे. पण तो पण आज रोजी आपल्या शहरामध्ये होत नाही. इवन रनिंग चार्जेस वी आर नॉट एबल टू बॅलन्स थ्रू युजर चार्जेस, बिकॉज आपण युजर चार्जेस, आता तुम्ही PCMCचा एक्झाम्पल घेतला, मागच्या 10-12 वर्षापासून आपण युजर चार्जेस वाढवलेले नाही. प्रॉपर्टी टॅक्सेशन आपण 14 पासून वाढवलेलं नाही. आपण वॉटरचा तर मला वाटतं 15 पेक्षा जास्त वर्ष झाले की आपण युजर चार्जेस वाढवले नाही. ॲट सम पॉईंट वी विल हॅव टू टेक अ डिसिजन दॅट इफ वी वॉन्ट टू प्रोव्हाइड अ बेटर सर्व्हिस. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण NHAIनी टोल वगैरेची सुरुवात केली, आपले पण राज्याचे काही भागामध्ये, देशाच्या बरेच भागामध्ये खूप जास्त विरोध झाला. हळूहळू लोकांना कळाला की बेटर सर्व्हिस आहे की तुम्हाला थोडासा पेअप त्याला करावा लागणार. नाव टोल इज अ व्हेरी नॉर्मल फिनॉमिना. सिमिलरली आय थिंक प्रत्येक याची सोसायटीच्या प्रत्येक याचा एक मॅच्युरिटी असतो. आपल्या देशाच्या सुद्धा मॅच्युरिटी युजर चार्जेसच्या प्रती वाढत चाललाय, पण त्याच्यामध्ये अजून जास्त भर करण्याची गरज आहे. रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एक अर्बन प्लॅनिंगवरचा एक आपला, आता रिसेंटली जयपूरमध्ये मी परवाच जाऊन आलो, त्या ठिकाणी जे एक मेजर चर्चा होती प्रत्येक वक्त्याच्या याच्यामध्ये होता, तो सॅनिटेशनच्या संदर्भातली होती, युजर चार्जेसच्या संदर्भातला. त्याला उपभोक्ता कर आपण म्हणतो. आपल्याकडे परिस्थिती कशी आहे की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स तर देतोय, तर कचऱ्याचा युजर चार्ज कशासाठी द्यायचा, पाण्याचा युजर चार्ज कशासाठी द्यायचा, इतर युजर चार्जेस कशासाठी द्यायचे. बट ॲट सम पॉईंट वील हॅव टू डिसाइड दॅट this is property taxation is for one usage that city is requiring. There are other user charges also which are important. So I think I've digressed a little bit on your question, but the whole point that I was trying to make, Vinayak, that when we are trying to decide the priorities in a city,
आय थिंक रिसोर्स मोबिलायझेशन बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि त्याच्यासाठी शहरांना खूप वेगवेगळे मार्ग अवलंबून करून घ्यावे लागतील. लास्ट पॉइंट इन दिस पर्टिक्युलर थिंग, इफ यू लुक ॲट द अर्बन चॅलेंज फंड जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता जस्ट रिसेंटली बजेटमध्ये अनाऊन्स केलं, 1,00,000 कोटीचा अर्बन चॅलेंज फंड अनाऊन्स केला. आणि मला वाटतं खूप एक असा धाडसी निर्णय माननीय पंतप्रधान महोदयांचे याच्यामध्ये संपूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरुवात केलं आहे, विच इज आयडेंटिफाईंग द फॅक्ट दॅट whenever you're talking of urban infra, current urban infra is made on almost 100% equity. अच्छा. No infra project in the world works on 100% equity. Most infra projects in the world work on 70% debt, 30% equity. But municipal corporations are still creating infra with nearly 100% equity. थोडक्यात स्वतःचे पैसे टाकतात. स्वतःचे सगळे पैसे टाकतात. बट इफ यू वॉन्ट टू क्रिएट अन इन्फ्रा जे तुम्हाला लोकांची आजची गरज किंवा पुढची गरजाचे प्रमाणे द्यायचे असेल, तर तुम्हाला डेटचा मार्ग अवलंबून करून घ्यावा लागणार आहे. मात्र ते करताना लोकांची गफलत कशी होतोय, लोक काय म्हणतात दिवाळखोरी झाली, कर्जबाजारी झाली, डेट घ्यावा लागतोय वगैरे वगैरे. दॅट इज नॉट हाऊ इट हॅपन्स. Throughout the world, if you look at the municipal bond market in US, it's a $4 trillion municipal bond market. Wow. And India has not even crossed some 2,000, 3,000 crore all municipal bonds put together. We came out with 200 crore last year. आपला नदी पुनरुज्जीवन जे मुळाचा चाललाय, आता आम्ही अजून एक 200 कोटीचा म्युनिसिपल बॉन्ड आणतोय आपल्या हरित सेतू प्रोजेक्टसाठी. बट गोईंग फॉरवर्ड आय थिंक वील हॅव टू कीप अ व्हेरी हेल्दी मिक्स. आणि याच्यामध्ये अर्बन चॅलेंज फंड इज दॅट फर्स्ट रिअलायझेशन दॅट सिटीजला जर आपल्याला तो इन्फ्रा द्यायचा असेल जे आजचे लोक, जसं तुम्ही म्हटलं, ज्या इन्फ्राची लोकांना गरज आहे, तर आपल्याला डेट इन्स्ट्रुमेंट्स अवलंबून करावं लागेल. अर्बन चॅलेंज फंड काय म्हणतोय की एखादा तुमचा 1,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 250 कोटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार, उरलेला जे 50% आहे एकतर तुम्ही डेटने रेज करा किंवा PPPने रेज करा, म्युनिसिपल बॉन्ड्सने रेज करा. डेटचे वेगवेगळे आपले मार्ग असू शकतो. आणि उरलेला कॉम्पोनंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा ULBने स्वतः टाकायचं. तर दिस अर्बन चॅलेंज फंड इज अ रिअलायझेशन ऑफ द फॅक्ट की मोठा इन्फ्रा जर याचे पुढे क्रिएट करायचा असेल, तर आपल्याला रिसोर्स मोबिलायझेशनचे वेगवेगळे मार्ग अवलंबून करावे लागतील. देन यू कॅन प्रोव्हाइड वॉटर सप्लाय which is fit for a 21st century city. Then you can provide sewerage which is fit for a 21st century city. Then you can provide sanitation services which is fit for a 21st century city. एक पेरिनिल प्रॉब्लेम अक्रॉस द स्टेट दिसतो, नॉट जस्ट इन PCMC, की शहर वाढताना त्याच्या आजूबाजूच्या गावात वाढतं. तिथल्या ऑथॉरिटीज वेगळ्या असतात, ग्रामपंचायत असेल, कदाचित एखादी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेल, कदाचित प्राधिकरण ज्याला आपण म्हणतो ते असेल, पण ते ॲक्च्युली शहर असतं. कधी हद्दवाढ होती, कधी नाही होत, त्याला वेळ लागतो. हाऊ डू यू मॅनेज दॅट? आजूबाजूचा भाग जो टेक्निकली तुमचा नाहीये पण तुमच्यावर अवलंबून आहे. विनायक, अगदी म्हणजे मुद्दा अगदी बरोबर आहे. फ्रॉम अ पेरी अर्बन पॉइंट ऑफ व्ह्यू, जेवढं लवकर गाव एखादी महानगरपालिकामध्ये सम्मिलित झाले किंवा नवीन महानगरपालिका, नवीन म्युनिसिपल काउन्सिल झाली, तेवढं चांगलं आहे. बिकॉज डेव्हलपमेंट अथॉरिटी एरियामध्ये, फॉर एक्झाम्पल PMRDAचा जो टोटल एरिया इफ आय एम नॉट रॉंग 7200 स्क्वेअर किलोमीटर आहे. अच्छा. आणि 7200 स्क्वेअर किलोमीटरमध्ये खूप वेगवेगळे लोकल बॉडीज आहे. बिकॉज PMRDA इज नॉट अ लोकल बॉडी. PMRDA इज ॲट द एंड ऑफ द डे अ प्लॅनिंग अथॉरिटी. वेदर इट कॅन बी PMRDA, इट कॅन बी MMRDA. तो वेन यू टॉक अबाउट पेरी अर्बन एरिया, जेवढं लवकर ते आपले एखाद्या महानगरपालिका, एखाद्या ULBमध्ये अटॅच झाले की त्याला प्लॅनिंग चांगलं करता येतात. देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स विच डिटर्मिन की तो गाव यायचा का नाही यायचा. स्टेट गव्हर्नमेंटचा निर्णय असतो. फॉर एक्झाम्पल हिंजेवाडीचा आता बरेच आपल्या वर्षापासूनचा एक निर्णय आहे की स्टेट गव्हर्नमेंटला PCMCमध्ये यायचा किंवा त्याचा एक वेगळा एखादा ULB करायची, असाच इतर गावांचा सुद्धा मुद्दा असतो. तो यू आर करेक्ट. मतलब देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला टू इट, बट आय थिंक ॲट सम पॉइंट ऑफ टाइम काहीतरी एक हे फॉर्म्युला ठरून ते एक कदाचित राज्य शासन विचार पण करत असतील, केंद्र शासन पण विचार करत असतील की एक असा फिक्स्ड फॉर्म्युला ठरून की केव्हा आपला एखादा गाव ULBमध्ये सम्मिलित झाला पाहिजे. आय थिंक दॅट इज गोइंग टू बी नीडेड मोर अँड मोर गोइंग फॉरवर्ड. बिफोर आय एंड दिस इंटरव्ह्यू, मला हे 2 प्रश्न विचारले पाहिजेत, अदरवाईज मी ते स्किप केले असा अर्थात आमचे सगळे व्ह्यूअर म्हणतील. एक, पाणी, नदीचा इश्यू, नदी पुनरुज्जीवन, काय नक्की काय चालू आहे, व्हॉट्स हॅपनिंग? पाणी, यू मीन वॉटर सप्लाय? हां, अँड द रिव्हर रिज्युनेशन.
Okay, so water supply quickly, I think I can only talk about PCMC. PCMCचा वॉटर सप्लाय आमच्या आता ऑल्टरनेट डे सप्लाय सुरू आहे. बरेच लोकांना अशी क्युरॉसिटी असतो की आपला डेली वॉटर सप्लाय कधी सुरू होणार आहे. वेन वी से ऑल्टरनेट डे सप्लाय, इट मीन्स की 2 दिवसाचं पाणी आम्ही 1 दिवसामध्ये देतो. याचा अर्थ असा नाही की एक दिवसाचं पाणी 2 दिवसामध्ये देतो. आम्ही 2 दिवसाचं पाणी 1च दिवसामध्ये देतो. त्याचं कारण आहे की ग्रॅव्हिटी एरिया पंपिंग एरियामध्ये प्रॉब्लेम येऊ नये आणि ग्रॅव्हिटी एरियाचे टेल एंडच्या एरियाला प्रॉब्लेम येऊ नये. PCMCच्या ओव्हरऑल पाण्याचं जर आपण विनायक चर्चा केली तर भामास्खेडचा प्रोजेक्ट आपल्या शहरासाठी इम्पॉर्टंट आहे. अनदर इयर वी विल बी एबल टू कम्प्लीट भामास्खेड विच विल ॲड अनदर 167 MLD वॉटर टू PCMC. पवना वॉटर सप्लाय स्कीम राज्य शासनाने त्याच्यावर स्टे होता जवळपास 14 वर्ष. मागच्या वर्षी राज्य शासनाने स्टे उठवलाय. आम्ही तो पवना वॉटर सप्लायच्या पाईपलाईनच्या स्कीमसुद्धा आता खूप लवकरच त्याचा आपण DPR फायनल करून ते सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये 100 MLD पाणी आपल्या शहरासाठी त्याच्यामध्ये वाढणार आहे. जवळपास 267 MLD पुढचे 3-4 वर्षामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या सोबतच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आता बराच भर त्याच्यामध्ये दिला आहे रियूज रिसायकल ऑफ वॉटर, टजरी ट्रीटमेंट ज्याला म्हणतो. प्रत्येक शहराला तो करणं म्हणजे आता क्रमप्राप्तच आहे, त्याच्याशिवाय काय ऑप्शन नाही. आज रोजी आपल्याकडे 5 MLD आम्ही रियूज रिसायकल करतोय टजरी, ज्याच्यामध्ये 3 MLD आपण ऑलरेडी आमच्या वेस्ट टू एनर्जीचा प्लांट आहे त्या ठिकाणी आपण वापरतो. 14 मेगावॉटचा जे आमचा प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण फ्रेश वॉटर वापरत नाही, आपण सगळा रियूज रिसायकलचं पाणी त्या ठिकाणी वापरतोय. असाच आम्ही 100 MLDच्या कासरवाडी चिखली चरोली मिळून आपण 100 MLDच्या रियूज रिसायकलचा प्रोजेक्ट आता तयार झालाय, फायनल झालाय. आता कदाचित लवकर आम्ही त्याला इम्प्लिमेंटेशन पण सुरुवात करणार आहोत, जेणेकरून हे 100 MLD आल्यानंतर जे आपले काही गरजा असतात, कूलिंग टॉवरमधला पाणी आहे, हॉर्टिकल्चरचं पाणी आहे, गार्डन्सचं पाणी आहे, इंडस्ट्रीजचं पाणी आहे, मोठा असं जे वापर आहे, जे नॉन ड्रिंकिंग वॉटर आहे, त्याला आपण गॅप फिलिंग टर्जरी ट्रीटमेंटने करू शकतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला सर्वांना निर्देश तसे दिलेले आहे की मॅक्सिमम शिफ्टिंग सगळे महानगरपालिकांनी आता फ्रॉम सेकंडरी रिसायकलिंग टू टर्जरी रिसायकलिंगपर्यंत जायला पाहिजे. तुमचा जो दुसरा मुद्दा आहे नदी पुनरुज्जीवनचा, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे लोकांचे मतांतर आहे. त्याच्यामध्ये मला एकच याच्यामध्ये बोलायचं आहे की एकतर जे नेहमी असं सांगितलं जातोय की अमुक ठिकाणी तसा झालाय, तमुक ठिकाणी तसा झालाय. इफ यू लुक ॲट रिव्हर्स थ्रू आउट द वर्ल्ड अँड यू लुक ॲट एनी सिटी, यू लुक ॲट इंडियाचे बाहेरचा जर विचार केला, इफ यू लुक ॲट पॅरिस, यू लुक ॲट लंडन, यू लुक ॲट जर्मनीमध्ये तुम्ही डसलडॉर्फ बघा किंवा तुम्ही न्यूयॉर्क बघा, ऑल सिटीज हॅव ऑलवेज ट्रेंड देअर रिव्हर्स बिकॉज अर्बन एरियाजमध्ये फ्लड प्रोटेक्शनसाठी रिव्हर ट्रेनिंगची गरज राहतो. पुणे काही वेगळा नाही आहे, मुळा मुठा, पवना, इंद्रायणी काही वेगळी नाही आहे. सर्वात महत्त्वपूर्ण जे त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे आणि जे जबाबदारी आम्हाला उचलली पाहिजे ती आहे क्लिनिंग ऑफ द रिव्हर्स. दॅट हॅज टू बी दी फर्स्ट आपला एक फोकस असला पाहिजे. PMC पण करत असणार आहे, मला काही डिटेलने सांगता येणार आहे. PCMCच्या वतीने आम्ही सगळं आमचं ड्रेनेज मास्टर प्लॅन पुढचे 10 वर्षाचं तयार केलं आहे. नाव वी नो विच एरियाज अंडर सर्व्ड बाय ड्रेनेज नेटवर्क, STP कुठे कमी आहे, ऑगमेंटेशनची कुठे गरज आहे, नवीन STP म्हणजे मला कुठे लावायचे, आणि सगळं आता आमचा हे झालं आहे. त्या प्लॅनप्रमाणे आमची कारवाई पण सुरू झाली आहे. करंटली वी आर ऑलमोस्ट बिल्डिंग अबाउट 169 MLD ऑफ न्यू STPs or augmentation of STPs, and that will continue for the next 3 to 4 years. And that river cleaning part is the first and foremost component of the river rejuvenation project. त्याच्यामध्ये इंटरसेप्टर ड्रेन आम्ही टाकतोय. आता मुळामध्ये इंटरसेप्टर ड्रेन टाकायची सुरुवात केली आहे, जेणेकरून जे नाल्यांचं पाणी आहे, तुम्ही खरं मला विचारलं, सगळे नाले आपले कोरडे राहिले पाहिजे पावसाचे दिवस सोडून. आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट काय आहे की फक्त नुसतं ते नाले जे पावसाचं पाणी नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे, जेणेकरून अर्बन फ्लडिंग होणार नाही. पण आज रोजी आपली परिस्थिती कदाचित तशी नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे आज इंटरसेप्टर ड्रेन टाकतोय तो एक स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे की जेव्हापर्यंत वी आर एबल टू स्टॉप द इनफ्लोज इन टू द नाला, तर नाल्याचं सगळं पाणी इंटरसेप्टर ड्रेनने आपल्या STPला जावा, तिकडून ट्रीट होऊन आपल्याला नदीमध्ये सोडावं. तर रिव्हर रिज्युव्हिनेशन प्रोजेक्टचा पहिला कॉम्पोनंट आपला रिव्हर क्लिनिंगचा पार्ट आहे. दुसरा मुख्य कॉम्पोनंट आपला फ्लड प्रोटेक्शन. आता बरेच लोकांना असं वाटतंय, आणि आय एम समटाइम्स सरप्राइज ॲट द एक्सपर्टीज ऑफ सम कॉमेंटेटर्स ऑल्सो. Quickly एक सांगतो, I might be taking time but it's an important issue. If you look at the river rejuvenation project history in PMC and PCMC, it has traversed almost 8 years. लोक म्हणतात तसा इमिजिएटली झालं, तसा नाही झालेलं आहे. याच्यामध्ये स्टेक होल्डर कन्सल्टेशन 2016 पासून सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत आपण स्टेक होल्डर कन्सल्टेशन एक नाही, मला वाटते 50 स्टेक होल्डर कन्सल्टेशन करत आलोय. त्याच्यामध्ये एक्सपर्टीज घेण्यात आलेली आहे.
फ्लड प्रोटेक्शनचे संदर्भातलं फॉर एक्झाम्पल सेंटर CWPRS जे केंद्र शासनाचे जे आपल्या पुण्यामध्ये स्थित आहे खडकवासलामध्ये, ती जी ऑर्गनायझेशन आहे, दे आर अ अथॉरिटी ऑन हायड्रॉलिक्स अँड फ्लडिंग ऑन रिव्हर हायड्रॉलिक्स. Now their entire DPR that we are implementing has been vetted and verified by CWPRS. So now who is the authority in flooding? Of course CWPRS is the authority. If someone stands up tomorrow and say की याचेमुळे फ्लडिंग जास्त होणार आहे किंवा फ्लडिंग होणार आहे, I don't think that is based on technical input. That is based on मला काय वाटतंय. पण मला काय वाटतंय तो इम्पॉर्टंट नाही आहे. जे एक्सपर्टीज त्याच्यामध्ये आहे त्याच्याप्रमाणे एक्सपर्ट्सला काय वाटतंय, डेटा काय सांगतोय, टेक्निकली हायड्रॉलिक मॉडेलिंग मध्ये काय बसतोय, दॅट इज इम्पॉर्टंट. आय डोंट थिंक एनी सिटी ॲडमिनिस्ट्रेशन, सॉरी टू यूज द वर्ड, इज फुलिश इनफ टू क्रिएट अ स्ट्रक्चर विच विल कॉज ग्रेटर फ्लडिंग गोइंग फॉरवर्ड. बट हॅव्हिंग सेड सो, इवन दोज पीपल हू फील दॅट, आय थिंक वी नीड टू टेक दोज concerns into our stride, which we've already taken into stride, and we are through with that analysis that the flooding is in fact going to stop from all of this, not increase from all of this. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये जे झाडांचा एक मुद्दा आहे, त्याच्यामध्ये ट्री ट्रान्सप्लांटेशन असो किंवा इतर मुद्दे, याच्यामध्ये रिसेंटली आता माझी एक बैठक पण बरेच लोकांची झाली आणि मला वाटते ते म्हणजे ते आपला एक विचारधारा खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला सुद्धा ऑन टोस ठेवायला, जेणेकरून आम्ही काम करताना सुद्धा त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली अजून जास्त त्याच्यामध्ये काही चेंजेस असू शकतो. त्यांना पण आपण समजून सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी डिझाईनमध्ये आपल्याला एक्झिस्टिंग ट्रीजला इंटिग्रेट करता येणार आहे तो आपण इंटिग्रेट करणार आहोत. काही ठिकाणी कदाचित आपल्याला ट्रान्सप्लांटेशनची गरज लागणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कसं ट्रान्सप्लांटेशन करता येईल जेणेकरून ट्रान्सप्लांटेड ट्रीजची मॉर्टिलिटी कमीत कमी व्हावी त्याची पण आपण काळजी घेतोय. 100% जगणार आहे का ट्रान्सप्लांटेशन? I think world over that is not the fact. The fact only is how much you can increase the म्हणजे जगण्याचे जे त्यांच्या प्रमाणे कसं जास्तीत जास्त इन्क्रीज करू शकतो त्याच्यावर आपण भर देतोय. काही आपली याच्यामध्ये एक्झॉटिक स्पीशीज आहे ज्यांना काढणं क्रमप्राप्तच आहे, सुबाबुल असो, ग्लायरिसिडिया वगैरे असो, त्यांना आपण 100% काढणार आहोत. आणि याच्यापेक्षा जे आज रोजी त्या ठिकाणी जे आपला संपूर्ण ट्रीचा जे लँडस्केप पॅलेट आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 पट जास्त आपण झाडे त्या ठिकाणी याच्यामध्ये लावणार आहोत. आता बरेच एक्झाम्पल दिले जाते. साबरमती जे आपलं आहे, आय थिंक वॉज द फर्स्ट बोल्ड एक्सपेरिमेंट इन इंडिया, ज्याच्यामध्ये तुम्ही नदी, जे आधी असं लोकांना वाटायचे की नदीचे किनारे आपल्याला राहायचा नाही बिकॉज प्रॉब्लेम असू शकतो, आज रोजी अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट इज द मोस्ट सॉट आफ्टर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट फॉर पीपल हू आर वॉन्टिंग टू लिव्ह बाय द रिव्हर. Can we do it little bit differently? Maybe some model might be little bit different as well. But world over, this is how things have happened. Our city is no different. And I think आपल्याला या सर्व लोकांचा इनपुट पण घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही नेहमी त्यांच्यासोबत चर्चा करत राहतो. पण माय वे और हायवे ॲडमिनिस्ट्रेशनचा पण असला नाही पाहिजे आणि एखाद्या काही ठराविक ग्रुपचा पण असला नाही पाहिजे, बिकॉज दॅट इज नॉट गुड फॉर एनी. सो आय थिंक आपल्या दोघांच्या विचारांचा सांगड घालून कसं बेस्ट पद्धतीने पुढे जाता येईल, आय थिंक दॅट इज समथिंग दॅट वी आर ट्राईंग टू डू, टेकिंग केअर ऑफ इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, नेटिव्ह स्पीशीज, ट्री प्लांटेशन, फ्लड प्रोटेक्शन, रिव्हर क्लिनिंग पार्ट, and at some point probably navigability, where we can imagine probably a water taxi in Mudha and Mutha going forward in the next 4 to 5 years. अतिक्रमणाबद्दल चर्चा खूप होती, कधी कारवाई व्हायची कधी व्हायची नाही. तुम्ही आता प्रोबॅबली भारतातली सगळ्यात मोठी कारवाई केली आहे त्या एरियामध्ये, पिंपरी चिंचवड मधल्या. काय केलं नक्की, का केलं, त्याचं काय रिॲक्शन आहे हे ऐकलं नाही तर ही मुलाखत आपण. विनायक, जे कुदलवाडीची जे कारवाई कदाचित तुम्ही जे रेफर करत असणार आहे, तर त्याचा एक थोडा आता तुम्ही विचारला महत्वपूर्ण प्रश्न आहे, तर मी 5-10 मिनिट कदाचित त्याच्यामध्ये घेणार आहे. कुदलवाडीचं जे संपूर्ण जे प्रॉब्लेम आहे ते जुना प्रॉब्लेम आहे, शहरासाठी जुना प्रॉब्लेम आहे. आणि जे तुम्ही एक सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की गाव कधी आपल्या शहरामध्ये आलं पाहिजे, तर त्यावेळीची कदाचित प्रॉब्लेम आहे जेव्हा हा संपूर्ण एरिया आपल्या सिटीचे फ्रिंजेसला होता, जेव्हा आजूबाजू रेसिडेन्शियल एरिया डेव्हलप झाला नव्हता. And this entire informal economy, if I could say, it is illegal as well, but I'm using informal, but it is informal plus illegal economy was operating out of that entire area. मागचे तुम्ही 7-8-10 वर्षाचा जर विचार केला तर त्याच्यामुळे आता भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागले. तुम्ही कुदलवाडी एरियाजमध्ये आगीचा जर विचार केला ना, तर आगी एव्हरी इयर इन कुदलवाडी हॅव रेंज फ्रॉम 82 to 60 to 50 to 40
दिस इज द रेंज ऑफ फायर्स इन कुदलवाडी एव्हरी इयर फॉर द पास्ट 7 to 8 years. 2023 तलवडेमध्ये नॉट व्हेरी फार फ्रॉम कुदलवाडी एक असं दुर्दैव एक घटना घडली, ज्याच्यामध्ये 13 लोकांची मृत्यू झाली एक इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये. आणि कशामुळे फायर रिलेटेड काही त्यांच्याकडे काही खबरदारी घेतली नव्हती. लोक काम करत होते, शटर डाऊन होतं, ते शटर उघडता सुद्धा त्यांना आलं नाही आणि आज ते सगळेचे सगळे म्हणजे अगदी बर्न होऊन गेले. त्याच्यानंतर लेबर लॉज काही फॉलो केले जात नाही, MPCB पोल्युशनच्या काही फॉलो केल्या जात नाही. त्या आगीच्या घटनाच्या नंतर आमच्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला इंटरव्हीन करण्याची गरज आहे. म्हणून महानगरपालिका म्हणून जानेवारी 24 पासून आपण लोकांना फायरच्या संदर्भातले नोटिसेस द्यायची सुरुवात केली होती. आणि आम्ही असं पण म्हटलं होतं, जर तुम्ही फायरच्या संदर्भातले हे फुलफिल केले नाही तर आम्ही डिमॉलिशन करणार आहोत. जानेवारी 2024 आपण सर्वात आधी जे आमची DP रोड आहे, आणि ह्या संपूर्ण भागामध्ये आपला एक सुद्धा रिझर्वेशन डेव्हलप नाही आहे. DP रोड डेव्हलप नाही आहे, टाउन हॉल डेव्हलप नाही, पार्क डेव्हलप नाही, शाळा डेव्हलप नाही, बिकॉज त्या सर्व याच्यावर अतिक्रमण होतं, एन्क्रोचमेंट होतं. जानेवारी 24 पासून आपण 30 मीटर DP रोडच्या डेमॉलिशनची कारवाई सुरुवात केली. जवळपास 110 स्ट्रक्चर आम्ही डेमॉलिश त्यावेळी केले होते. त्याच्यानंतर डिसेंबर 17 आणि 18 डिसेंबर 2024 सुद्धा आपण 24 मीटर DP रोड, 18 मीटर DP रोडचे जवळपास 120 स्ट्रक्चरचे डेमॉलिशन केले. जानेवारी फर्स्ट वीकमध्ये ह्या संपूर्ण जे बॅकग्राऊंड आहे, आणि याच्यामध्ये एक सर्वात मोठा जे बॅकग्राऊंड मी सांगायला विसरलो तो आहे तुमच्या नदीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण. कुदलवाडी नाला इज द सिंगल बिगेस्ट सोर्स ऑफ पोल्युशन टू इंद्रायणी नदी. आणि जे आपण इंद्रायणीमध्ये फेज बघतो, वारकरी संप्रदायाची खूप म्हणजे असा एक भावना जुडून इंद्रायणीशी आहे. कुदलवाडी नाला इज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑर वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर. इतर पण म्हणजे त्याच्यामध्ये गोष्टी आहे, PCMCच्या बाहेरची पण गोष्टी, तळेगाव, चाकण वगैरे बरेच भागाची गोष्टी आहे. पण कुदलवाडी नाला वॉज वन ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू दॅट. आणि हे सगळं जे आपलं स्क्रॅप शॉप्स आहे, सगळा इलिगल इंडस्ट्रीज आहे, त्यातून वाहून जाणारा सगळं केमिकल्स, सगळे हेवी मेटल्स एक्सेट्रा were flowing through the Kudalwadi Nala directly to the river because it is very near. Kudalwadi area is actually situated right on the इंद्रायणी रिव्हर. हा संपूर्ण एरियाचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण बॅकग्राऊंडमध्ये MPCBचा कन्सेंट टू ऑपरेट नाही, कन्सेंट टू एस्टॅब्लिश नाही, पोल्युशन बोर्डचा काही आपला हे नाही आहे, लेबर नॉर्म्स काही फॉलोड नाही आहे, रिव्हर पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, फायर नॉर्म्स काही फॉलोड नाही आहे, बिल्डिंग परमिशन फॉलोड नाही आहे, झोनेशन फॉलोड नाही आहे. हा अख्खा एरिया, मेजॉरिटी ऑलमोस्ट 90-95% एरिया इज एंटायरली रेजिडेन्शियल. तरी पण त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल युनिट्स, इलिगल युनिट्स, स्क्रॅप शॉप्स वगैरे होती. म्हणून आम्ही तो निर्णय असा घेतला की कधीतरी आपल्याला याच्यामध्ये एक असा ठोस निर्णय घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे डिसिजन घ्यावं लागणार आहे फॉर द बेनिफिट ऑफ द सिटी. पहिल्यांदा PCMCमध्ये घडलं नाही. जेव्हा ओल्ड मुंबई पुणे 2007-8 रुंदीकरण करण्यात आलं होतं, तो 30 मीटरवरून 60 मीटरचं रुंदीकरण करण्यात आलं. खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी डिमॉलिशन करण्यात आली होती आणि त्याचे बेनिफिट्स आत्ता तुम्हाला दिसत आहे. तुम्ही पुण्यातून बाहेर पडले, तुम्ही हॅरिस ब्रिज क्रॉस केला की सरळ मोकळा मार्ग, जवळपास मोकळा मार्ग तुम्हाला आपला निगडी भक्तिशक्तीपर्यंत भेटतात. त्याचं कारणीभूत मागचे 10-15 वर्ष आधी घेण्यात आलेला तो ठोस ठाम निर्णय होता, ज्यावेळी तुम्ही रोडला वाईडन करून 60 मीटरपर्यंत केला. तसाच आपण निर्णय जानेवारीमध्ये घेतला. जानेवारीमध्ये आपण नोटिसेस द्यायची सुरुवात केली. जवळपास 5001 इंडस्ट्रियल युनिट्सला आपण, म्हणजे स्क्रॅप शॉप, इंडस्ट्रियल युनिट्स, त्यांना आपण नोटीस दिला. तर नोटीस आपण, आणि याच्यामध्ये एक जे थोडंसं सांगणं गरजेचं आहे, राजेंद्र बडजात्या वर्सेस UP आवास आणि विकास निगममध्ये सुप्रीम कोर्टची एक जजमेंट नोव्हेंबरमध्ये आली, म्हणजे सप्टेंबरमध्ये आली होती. त्याचं एक मॉडिफिकेशन सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी नोव्हेंबरमध्ये केलं, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी खूप स्ट्रिक्टली एन्क्रोचमेंट अँड इलिगल स्ट्रक्चर्सला घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप अगदी सुस्पष्ट केलेलं आहे की तुम्ही 30 वर्षापासून प्रॉपर्टी टॅक्स भरताय, तुमच्याकडे बिजलीचं बिल आहे, पाण्याचं कनेक्शन आहे, काही फरक पडत नाही. वन्स इट इज इलिगल, इट इज इलिगल, इट कॅनॉट बी लिगलाइज टू दॅट एक्सटेंट. आणि सुप्रीम कोर्टची त्या जजमेंटप्रमाणे आम्ही लोकांना 15 दिवसाचं नोटीस सुप्रीम कोर्टनी म्हटलं आहे. MRTPचे प्रमाणे आपण त्यांना नोटीस दिला. जानेवारीचे शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला कारवाई घ्यायची होती. 26 जानेवारी वगैरेमुळे आम्ही थोडा त्याच्यामध्ये उशीर झाला. 30-31 जानेवारीला जेव्हा आपण कारवाई करायला गेलो, खूप मोठा जनमानस त्या ठिकाणी एकत्रित झाला. 3,500-4,000 लोक होते. त्यांच्यासोबत आपण नेगोशिएट केला, सर्वांनी त्याच्यामध्ये वेळ मागितली. आपण त्यांना जवळपास 7 दिवसाची त्याच्यानंतर वेळ दिली. आम्ही म्हटलं की 7 दिवस तुमच्याकडे आहे, तुम्ही सगळं तुमच्या कृपया करून हे सगळं सामान आणि इतर गोष्टी तुम्ही काढून घ्या. कदाचित काही लोकांना तरी सिरियसनेस कळाली नाही. त्यांना असं वाटलं असेल की आपण करणार नाही, किंवा आपण बॅक ट्रॅक होणार, किंवा आपण तो स्टेप घेणार नाही वगैरे वगैरे. पण आम्ही आमचा इंटेंट त्याच्यामध्ये क्लिअर केला होता.
मध्यांतर याच्यामध्ये काही लोक 4 फरवरीला हायकोर्टचे दिशेने गेले. हायकोर्टनी 4 फरवरीलाच 29 पिटिशन फेटाळून टाकली. टोटल जवळपास 90 पिटिशन दाखल झाली होती. 4 फरवरीच्या हायकोर्टचे फेटाळल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टच्याकडे गेले. 3 पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये दर्ज झाली. सुप्रीम कोर्टने सुद्धा पिटिशन फेटाळली आणि त्याच्यानंतर 8 फरवरीपासून आपण ती कारवाई सुरुवात केली. मोठी कारवाई होती, सर्वात मोठी वगैरे मी त्याला काही म्हणणार नाही विनायक, बिकॉज एखादा काही डेमॉलिशन करताना असा इमिजिएटली खूप हे करतोय तसा काही मुद्दा राहत नाही. पण इन द लॉंग टर्म बेनिफिट ऑफ द सिटी आय थिंक दोज आर द स्टेप्स दॅट वी नीड टू टेक समटाइम्स, सो दॅट याचे पुढे एक ऑर्डर्ड डेव्हलपमेंट करायला सिटीचे मार्फत खूप एक स्ट्रॉंग मेसेज जायला हवं की एनी अनऑर्डर्ड, एनी अनप्लॅन डेव्हलपमेंट वी विल नॉट अलाउ, किंवा आमचं 0 टॉलरन्स पॉलिसी आम्ही सिटीच्या प्रमाणे त्या हिशोबाने त्यामध्ये ठेवणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा 13 फरवरीला जवळपास 52 पिटिशन हायकोर्टने रिजेक्ट केले. तो ऑलमोस्ट 90 पिटिशन हायकोर्टने याच्यामध्ये रिजेक्ट केला. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, आम्ही आमचे मुद्दे मांडले आणि ते सुप्रीम कोर्टचे जजमेंट येतात. याच्यामुळे हायकोर्टने आम्हाला आमचे ॲक्शनला संपूर्ण याच्यामध्ये पाठिंबा दिला आणि ते ॲक्शन जवळपास 4111 स्ट्रक्चर्स आपण काढू शकलो. ऑलमोस्ट अबाउट 827 एकर एरिया. Majority is private, but there is a large area which is for government reservation. आम्ही गव्हर्नमेंट रिझर्वेशन आता डेव्हलपमेंट पण करायची सुरुवात केली आहे. आणि याच्या पुढचा जे आमचा टप्पा आहे की त्या एरियाचा प्लॅन्ड डेव्हलपमेंट कसा करता येईल, जेणेकरून आजूबाजूचे रेझिडेन्शियल एरियाला जर आज रोजी प्रॉब्लेम होत होती ते होणार नाही. ज्याच्यामध्ये जे सर्व इलिगल सेटलमेंटमुळे जे काही वेगवेगळे त्याचे एक आयाम होते प्रॉब्लेमचे, ते आयाम पुढे राहणार नाही. अँड दॅट एरिया गेट्स एलिव्हेटेड फ्रॉम ऑल पॉईंट ऑफ व्ह्यू. लोकल लोकांचे पॉईंट ऑफ व्ह्यूने, जे भूमिपुत्र ज्याला म्हणतो, जे ओरिजिनल लँड ओनर्स आहेत त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूने, अँड फ्रॉम अन एम्प्लॉयमेंट जनरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, हाऊ दॅट एंटायर एरिया कॅन ॲक्च्युअली बिकम सॉर्ट ऑफ अ दिस थिंग दॅट इफ यू डिमॉलिश, what can be done further in terms of a planned development is something that we are planning going forward. इतका मोठा एरिया, ॲज गुड ॲज अ स्मॉल सिटी. दरवेळेला असं वाटतं आजूबाजूला आम्ही फिरताना की तेवढ्यापुरती होती कारवाई आणि परत लोक येतात किंवा ते बनवलं जातं आणि इट बिकम्स इयरली रुटीन. आणि ह्या सगळ्यामध्ये काही वेस्टेड इंटरेस्ट असतात किंवा त्याची एक वेगळी इकॉनॉमी, डिस्पाईट एव्हरी स्टेक होल्डर नोज इट इज इलिगल, बनती and then it becomes too big to fail. How it's going to go ahead with all of these aspects with respect to Kudalwadi? So we've kept an absolute zero tolerance towards any new development, and that's not even happening also. पण त्याच्यामध्ये त्याला चेक करायला ड्रोनच्या सर्वे पासून आमची रेग्युलर लोकांची व्हिजिट पासून सगळं आपण त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून नवीन काही इलिगल स्ट्रक्चर त्या ठिकाणी येणार. पुढच्या डेव्हलपमेंटसाठी आय थिंक देर आर व्हेरियस प्लॅनिंग टूल्स दॅट वी कॅन यूज. तो TPS स्कीम पासून तो आपला लोकल एरिया प्लॅन वगैरे खूप त्याच्यामध्ये एक प्लॅनिंग टूल आपण वापरू शकतो, ते आपण आता वापरणार आहोत, जेणेकरून त्या एरियाचं एक प्लॅन डेव्हलपमेंट व्हावा. लोकल लोक जे ओरिजिनल लँड ओनर्स आहेत त्यांना सुद्धा बेनिफिट राहावा, सिटीला सुद्धा बेनिफिट त्याचा व्हावा. आणि एक असा खूप मोठा एक एरिया असा डेव्हलप झाला आहे दॅट कॅन ॲक्च्युली बिकम अ व्हेरी बिग एम्प्लॉयमेंट जनरेशन ऑर एम्प्लॉयमेंट जनरेटिंग एरिया. आता बरेच लोकांनी असं पण म्हटलं की बरेच लोकांच्या ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट गेला, पण दॅट इज अ बॅलन्स ऑफ फेवर दॅट एव्हरी सिटी विल हॅव टू टेक. कॅन यू से दॅट अ इलिगल ऑक्युपेशन ऑर अ इलिगल बिझनेस इज गुड ओनली बिकॉज इट्स प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट? आय डोंट थिंक सो. बरेच इतर त्याचे मुद्दे, जे एअर पोल्युशनचा, वॉटर पोल्युशनचा, आजूबाजूचे राहणारे लोकांना त्रास, इतर काही जे काही त्याच्यामध्ये इलिगल आपल्या सेटलमेंटमुळे जे मुद्दे होतोय, कॅन वी कीप सेइंग ओनली बिकॉज इट्स प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट इट शुड बी अलाउड टू बी ऑपरेट? आय डोंट थिंक सो. आय थिंक एव्हरी सिटी विल हॅव टू टेक दॅट कॉल. एक शेवटचा एक मुद्दा सांगतो. बऱ्याच आता एक डेटा आज रोजी फिरताय, इट इज करेक्ट ऑल्सो. तर 2047 मध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी विकसित भारतचं जे ब्रीदवाक्य दिलं आहे, त्याच्यामध्ये अर्बन इंडिया इज गोइंग टू बी अ मेजर ड्रायव्हिंग फोर्स फॉर द इकॉनॉमिक इंजन ऑफ द होल कंट्री. मोर दॅन 50% ऑफ द अर्बन एरिया जे तुम्ही 2047 मध्ये असणार आहे ते अजून बनलेलाच नाही आहे. म्हणजे पुढचे आपले 25 ते 30 वर्षामध्ये पुढचा जे त्यावेळी असणारा मोर दॅन 50% अर्बन एरिया इज स्टील नॉट बिल्ड. So do we want to move on the same path where it is unplanned development, where it is illegal buildings, etc., or do we want to take a different view? Do we want to take a different trajectory where you start saying कि boss, unplanned development will not be tolerated here forward? I think we need to take the second route, because the urban India that we imagine for 2047
cannot take the same route at many places that we've taken. Maharashtra has been a pioneer in urban development in India. बरेच जे काही इनोव्हेशन आता अर्बन डेव्हलपमेंटमधून येत आहे, जे इतर राज्य फॉलो करतात, सगळे महाराष्ट्रामधून सुरुवात झाली आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम, मॉडेल कॉलनी इन पुणे इज द फर्स्ट टाउन प्लॅनिंग स्कीम इन इंडिया, ऑलमोस्ट द फर्स्ट. जमालपूर इन अहमदाबाद अँड मॉडेल कॉलनी इन पुणे. पण याचे पुढे जे काही सगळं आत्तापर्यंतचा आपला एक्सपिरियन्सेस आहे त्यांना घेऊन पुढचं आपलं जे अर्बन डेव्हलपमेंटचा जे आपला संपूर्ण एक ट्रॅजेक्टरी आहे त्याच्यावर आय थिंक आपल्याला एक फोकस करण्याची गरज लागणार आहे. And actions like this are only a strong this thing from the government, from the city administration, that it is not going to be business as usual, that we are going to be strict on that. After that also our actions are continuing. Kudalwadi was just one area. Other scrap shop area ज्या ठिकाणी आहे, कालेवाडी असो, पिंपरी असो, विशेषतः जे नदी पात्रात आहे त्यांना आम्ही नोटीस दिलं आहे, तिथे पण आपण कारवाई करणार आहोत. दत्त मंदिर रोड 24 मीटर होती, त्याला वाईडन करून आपण 45 मीटर केला. जवळपास 101 आपण डेमॉलिशन केला. कालच आपला चिखलीमध्ये सानेवस्ती रोड आहे, जे काही 9 ते 10 मीटरची होती त्याला आपण 24 मीटरपर्यंत वाईडन करतोय. डेमॉलिशन मागचे 3 दिवसापासून सुरू आहे, याचे पुढे पण सुरू राहणार आहे. बरेच आपण डीपी रोड या वर्षी घेतोय. त्या डीपी रोडमध्ये बरंच आपल्याला एन्क्रोचमेंट जे आहे, जे रोडवरचं आहे संपूर्ण, सो दॅट एंटायर डीपी रोड कॅन बी डेव्हलप टू द फुल विड्थ. वी आर डुईंग दॅट अँड वी विल बी कंटिन्यूइंग दॅट. सर, थँक्यू व्हेरी मच. खूप सविस्तर गोष्टी आम्हाला कळल्या विथ रिस्पेक्ट टू प्लॅनिंग, हाऊ इट इज हॅपनिंग. तुम्ही वेळ दिलात, इतका सविस्तर वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.